Good evening, everybody. Today we learn Science and Technology Part 2, 6 number chapter Animal Classification. This topic is very hard to understand because there are many Latin words which are very difficult to learn. Okay, now we start this 6 number chapter Animal Classification. सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट टू मधला ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो टॉपिक आहे हा थोडासा अवघड आहे आणि तुम्हाला मी एकदम सिंपल करून शिकवणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यातलं जर मी सांगतो त्या स्टेपने तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच हा सोप्पा जाईल. नाही तर तुम्हाला जसं मी पहिला हेरिडिटरी आणि इव्हॅल्युएशन, त्यानंतर सेल डिव्हिजन, मायटोसिस, मिओसिस, त्या हे प्रोटीन सिंथेसिस, डीएनए, जे डीएनए वगैरे मी जसं तुम्हाला शिकवलं त्याप्रमाणे आता जर हा चॅप्टर तुम्ही नीट ऐकला तर तुम्हाला सोपा जाईल. नाहीतर शेवटपर्यंत काय कळणार नाही की काय ॲनिमल क्लासिफिकेशन काय आहे ते. तर हा टॉपिक चालू करण्या अगोदर आपण बघू की वी आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे आपण सगळे काय आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आपण. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून बनलेलं असते कोण सांगते? कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा युनिट आहे ते सेल आहे. येस. आणि हे ग्रुप ऑफ सेल पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतात. मग त्याच्यामध्ये काही जे ऑर्गॅनिझम असतात ते युनिसेल्युलर असतात आणि काही असतात ते मल्टीसेल्युलर. हे आपण पाहिलेलं आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय? युनिसेल्युलर म्हणजे दॅट ऑर्गॅनिझम मेड अप फ्रॉम ओनली वन सेल्स. युनिसेल्युलर. ओके. युनिसेल्युलर माहिती आहे तुम्हाला? येस सर. आणि मल्टी सेल्युलर मीन्स खूप सेल्स ने बनलेलं. ओके. खूप पेशी. येस. मल्टी, एक युनिसेल्युलर आणि सेकंड वन इज मल्टी सेल्युलर. हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. मल्टी सेल्युलर. ओके. आता व्हॉट इज अ सेल? सेल काय आहे? तर सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ द ऑर्गॅनिझम. कुठल्या ऑर्गॅनिझमचं बेसिक स्ट्रक्चरल युनिट म्हणजे सेल असते. आठवते तुम्हाला सेल? ओके. हो सर. हे सेल आहे, बरोबर. ह्या सेल मध्ये काय असतो? इन सेल कंटेन न्यूक्लियस. yes. This cell contain nucleus. ओके. आता आपण हा न्यूक्लियस ह्या कलरने दाखवलाय, पण आपण हा कलर चेंज करू शकतो. तर हा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी असू द्या. न्यूक्लियसचा कलर असा आहे. दिस इज अ सेल मेम्ब्रेन. दिस इज अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. तर हे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये हे सगळ्या ठिकाणी सेम असतं स्ट्रक्चर की सेल कंटेनिंग सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन. पण आता हे युनिसेल्युलर मध्ये एकच सेल असणार, मल्टी सेल्युलर मध्ये अनेक सेल असणार. ओके. तर ह्या सेल्स मधला जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस वेल डेव्हलप नसेल, इफ द न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके. तर त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतात? इफ सेल झालंय ना तुम्हाला 9th स्टँडर्डला? झालंय का? हो सर. न्यूक्लियस वेल डेव्हलप नसेल तर त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हू डोंट हॅव अ व्हेरी वेल डेव्हलप न्यूक्लियस दॅट कॉल्ड प्रोकॅरियोट्स. काय म्हणतात त्याला? न्यूक्लियस डेव्हलप नसेल, प्रोकॅरियोटिक. त्याला कॅरियोट्स म्हणतात. ओके. ज्याचा न्यूक्लियस डेव्हलप नाही अशा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला काय म्हणतात? प्रोकॅरियोट्स. हे कळलं? हा, प्रोकॅरियोटिक्स म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल्स ऑर्गॅनिझम. म्हणजे आता आपण कुठे येणार? आता आपण हे क्लासिफिकेशन करू. तर फर्स्ट येणार लिव्हिंग
ऑर्गॅनिझम. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो एकतर मल्टीसेल्युलर असेल किंवा युनिसेल्युलर असेल. तर आपण ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या न्यूक्लियस डेव्हलपमेंटवरती त्याचं क्लासिफिकेशन करतो. आता याचं क्लासिफिकेशन कसं होणार तुम्हाला सांगतो. जर त्याचा न्यूक्लियस डेव्हलप नसेल, वेल डेव्हलप म्हणजे त्याचं न्यूक्लियसमध्ये डेव्हलप नसेल, तर त्याला काय म्हणतात? प्रोकॅरियोटिक. आणि सर डेव्हलप असेल तर युकॅरियोटिक काहीतरी म्हणतात. हो हो हो. ओके, प्रोकॅरियोटिक. आणि जर डेव्हलप असेल तर त्याला युकॅरियोटिक. युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. आता ह्या प्रोकॅरियोटिक मध्ये कुठले कुठले येणार? मग अमिबा. ओके. त्यानंतर मोनेरा जे आपण पाहिले ना अगोदर, आठवते का? येस सर. रिप्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं. येस सर. ह्यामध्ये प्रोकॅरियोटिक मध्ये ना. हा, त्याला आपण किंगडम मोनेरा म्हणतो. काय? किंगडम म्हणजे काय? समूह. म्हणजे किंगडम मोनेरा म्हणजे ग्रुप ऑफ त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम असतात, त्याच्यामध्ये मोनेरा. ओके, कळलं? आता युकॅरियोटिक मध्ये आपण काय पाहिलं की युकॅरियोटिक मध्ये त्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप असतो. ओके. आता ह्याच्यामध्ये परत दोन टाईप होणार की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके. आपण त्याचं परत क्लासिफिकेशन करतो, म्हणजे डिवायडेशन होतं. एक आहे युनि आणि एक आहे मल्टी. ओके. तर मी ओके. आता युनिसेल्युलर म्हणजे युनिसेल्युलर मध्ये ज्याचे हे डेव्हलप आहे न्यूक्लियस. ओके. त्याचा न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे असे युनिसेल्युलर. ओके. ज्याचं काय डेव्हलप आहे? न्यूक्लियस, त्याला युनिसेल्युलर. आणि दुसरे कुठले असणार? मल्टीसेल्युलर. ओके. हे कळलं तुम्हाला इथपर्यंत? हे डिवायडेशन मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलरच्या पुढे डिव्हिजन नाहीये. त्या युनिसेल्युलर मध्ये तुम्हाला किंगडम प्रोटिस्टा म्हणून येतं. ह्याच्या खाली काय येणार? किंगडम प्रोटिस्टा. हे तुम्हाला लास्ट इयरला झालेलं आहे 9th ला. किंगडम प्रोटिस्टा कशामध्ये येणार? युनिसेल्युलर मध्ये. आता मल्टीसेल्युलर काय म्हटले? झालं नाही? हा, तर युनिसेल्युलर मध्ये किंगडम प्रोटिस्टा कळलं. आता मल्टीसेल्युलर जे आहे, मल्टीसेल्युलर आता डायरेक्ट मल्टीसेल्युलर दाखवतो तुम्हाला. ओके. मल्टीसेल्युलर ओके. आता मल्टीसेल्युलर मध्ये परत दोन डिव्हिजन होतात. म्हणजे आता आपण एक सेल घेतली, सेलचे इफ न्यूक्लियस इज डेव्हलप इट्स कॉल्ड युकॅरियोट्स. इफ न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप इट्स कॉल्ड प्रोकॅरियोट. आता युकॅरियोट मध्ये परत आपण डिव्हिजन बघितलं की युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये म्हणजे न्यूक्लियस इज वेल डेव्हलप आणि त्यालाच आपण किंगडम प्रोटिस्टा असं म्हणतो. त्यानंतर मल्टीसेल्युलर मध्ये सेल ऑल अँड विदाउट सेल ऑल म्हणजे काय तुम्हाला सांगतो. सेल ऑल म्हणजे मल्टीसेल्युलर मध्ये परत डिव्हिजन, होणार.
की ज्याला सेल वॉल आहे. सेल वॉल म्हणजे काय सांगतो तुम्हाला. एक मिनिट. सर सेलची जी बाहेरची साईड असते त्याला म्हणतात ना सेल वॉल, म्हणजे सपोज जर सर्कल असेल तर ती सर्कल तर त्याची सेल वॉल असते. हा, मला ते सांगायचंय पण ही तुमची स्लाइडच दाखवते नाही. फुल स्क्रीन झालं ना. सगळ्या शरीराच्या आत असते ना, बाहेर नसते ना. एकच मिनिट. माझं स्लाइडचं काय झालंय, मी फुल स्क्रीन झाले. ओके. आता मल्टी सेल्युलर मध्ये परत आपण आता हा सेल आहे. ओके. दिस सेल, ह्या सेलच्या बाहेर जर सेल ऑल असेल, सेल ऑल, ओके, तर त्याला विथ सेल वॉल वाले, आणि ज्याला सेल वॉल नाही ते विदाउट सेल वाले. म्हणजे आता ही सेल पाहिली आपण, न्यूक्लियस पाहिला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. ह्या सेल मेम्ब्रेनच्यावर सेल ऑल असेल तर विथ सेल वॉल, म्हणजे आता मल्टी सेल्युलर मध्येच परत डिव्हिजन होणार दोन याची. कुठली की सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. सेल ऑल असणारे आणि सेल ऑल असणारे, सेल ऑल नसणारे. ओके. तुम्हाला हे डिव्हिजन सांगतो. सेल ऑल असणारे, हे आपण क्लासिफिकेशन कशासाठी करतोय, कोण सांगेल का? तर ऑर्गॅनिझम इनफायनाइट आहेत, त्याच्यामुळे कळण्यासाठी क्लासिफिकेशन. देअर आर इन्फिनाइट ऑर्गॅनिझम्स, म्हणजे 7 मिलियन्स अप्रॉक्सिमेटली अर्थवरती तेवढ्या हे आहेत, मिलियन्सच्या वरती ॲनिमल स्पेसीज आहेत. स्पेसीज म्हणजे ह्युमन बिईंग इज वन स्पेसीज, तशा 7 मिलियन्स स्पेसीज आहेत. एवढ्या सगळ्यांचा स्टडी कसा करणार, त्यासाठी आपण क्लासिफिकेशन करतो. आता विथ सेल वॉल, हे सेल भिंतीसारखं, म्हणजे ह्या सेलच्या भोवती अजून एक लेअर असतो, त्याला सेल वॉल म्हणतात. विथ सेल वॉल, आणि नेक्स्ट आहे ते विदाउट सेल वॉल. ओके. विदाउट सेल वॉल. ओके. विदाउट सेल वॉल. ओके. विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल, असे परत डिव्हिजन केले. आता तुम्हाला मी सांगतो की क्लासिफिकेशन कसं. सपोज युअर स्कूल, समजा हे स्कूल आहे, तर मॉडर्न स्कूल आहे. तर मॉडर्न स्कूलमध्ये कोणकोणते स्टुडंट्स आहेत, त्यांचा अभ्यास करायचा म्हणला, स्टडी किती डिफिकल्ट आहे, तर त्याचं आपण काय केलं, डिव्हिजन 5th 6th 7th 8th, बरोबर. 5th डिव्हिजन नंतर परत काय केलं की 5th स्टँडर्ड, 5th 6th 7th 8th स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड मध्ये परत आपण डिव्हिजन केलं की ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन. ए मध्ये परत फिमेल मेल, म्हणजे मुली मुलं, असं डिव्हिजन केलं. आणि त्यानंतर परत स्टडी. असा हा आपण स्टडी जर करत गेलो तर आपल्याला ते स्टडी करणं खूप सोपं जातं. तसं आपण आता ह्या ठिकाणी काय करतोय की पहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्या सेलच्या न्यूक्लियस डेव्हलप करून प्रोकॅरियोट. क्लासिफिकेशनचा म्हणजे ऍक्च्युअल मिनिंग काय आहे ते येणार ना डेफिनेशन. तेच, त्या डेफिनेशन साठीच आपण हे करतोय. डेफिनेशन काय आहे, क्लासिफिकेशन म्हणजे काय की फॉर्मेशन ऑफ ग्रुप, म्हणजे आपण ग्रुप. आता तुम्हाला मी काय सांगितलं की मॉडर्न स्कूल आहे, मॉडर्न स्कूल मधले एक ग्रुप करायचा, कुठला, 5th स्टँडर्ड मधली मुलं, नंतर 6th स्टँडर्ड मध्ये, हा ग्रुप, फॉर्मेशन ऑफ ग्रुप. आता 5th स्टँडर्डचा ग्रुप केला की त्याच्यात आपण परत सब ग्रुप करतो. कुठला सब ग्रुप करणार की 5th मधल्या डिव्हिजन ए बी सी डी जे असतील ते, परत अजून एक सब ग्रुप करणार, त्याच्यामध्ये ए डिव्हिजन मधले मेल आणि फिमेल. हे कळते का तुम्हाला? असं आपण जे करतो ना फॉर्मेशन, ह्याला क्लासिफिकेशन म्हणतात. कळलं? आता आपण इथं काय केलंय,
आपण इथे काय केलं की पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतले, त्याच्यामध्ये ज्यांचं आता इथं क्लासिफिकेशन कोणत्या बेसवर करतोय आपण, इतके दिवस कशावर पाहत होतो, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, बरोबर, एक सेल आहे का अनेक सेल्स आहेत. आता आपण थोडस क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया चेंज केला की त्याचा न्यूक्लियस डेव्हलप आहे का नाही. जर त्याचा न्यूक्लियस डेव्हलप असेल तर आपण त्याला प्रोकॅरियोटिक म्हटलं, आणि ज्यांचं न्यूक्लियस डेव्हलप नसेल तर प्रोकॅरियोटिक, आणि डेव्हलप असेल तर युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त युनिसेल्युलर येतात आणि त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा पाहिलं. त्यानंतर आपण युकॅरियोट मध्ये परत दोन टाईप पाहिले, कुठले, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. ओके, युनिसेल्युलर मध्ये आपण किंगडम प्रोटेस्टा पाहिलं आणि मल्टीसेल्युलरचे आपण आता डिव्हिजन बघतो. आता मल्टीसेल्युलर थोडक्यात आपण सेल आणि सेलच्या भोवती ह्याच्यावर क्लासिफिकेशन करतोय. तर त्याच्यावरती आपण सेल ऑल असलेले आणि सेल ऑल नसलेले. तर आता सेल ऑल असलेले कोण आहेत, जे सेल ऑल असणारे जे आहेत त्यात ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स आले. म्हणजे सगळे जे ॲटोट्रॉप्स म्हणजे काय तुम्हाला मी सांगितले. ॲटोट्रॉप्स म्हणजे ॲटो म्हणजे काय, येस, ॲटो म्हणजे सेल्फ, हेट्रो म्हणजे हेट्रो म्हणजे दुसरा, ॲटोट्रॉप्स, ट्रॉप्स म्हणजे स्वतःचं अन्न बनवणारे स्वतः, हेट्रोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं अन्न बनवत नाही, म्हणजे फूड सिंथेसिस. ॲटोट्रॉप्स, हेट्रोट्रॉप्स हे विथ सेल ऑल मध्ये आपण पाहिलं. ॲटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं फूड बनवू शकतात, जे स्वतःचं फूड बनवू शकत नाही. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ फूड, फूड प्रिपरेशनला काय हवं असतं ॲटोट्रॉप्स मध्ये, कोण सांगतो. व्हॉट वी नीड टू, सनलाइट, येस, पण सनलाइट, इफ सनलाइट इज अवेलेबल कॅन वी प्रोड्यूस आवर फूड्स, ह्युमन बिंग फूड्स बनवू शकतात का सनलाइट पासून, नो. सर आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का, आवाज येतोय, आवाज येतोय का, आवाज ब्रेक होतोय तुमचा. आता येतोय का व्यवस्थित आवाज. ओके, आता आपण कुठं, हा, ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स मीन्स, ॲटो मीन्स हू प्रिपेअर देअर फूड देम सेल्स, म्हणजे ते स्वतः फूड तयार करू शकतात. टू प्रिपेअर द फूड व्हॉट वी नीड अ क्लोरोफिल. क्लोरोफिल माहिती आहे, क्लोरोफिल म्हणजे येस, ग्रीन कलरचा एक सबस्टन्स असतो प्लांट्स मध्ये, जो फोटोसिंथेसिस करतो, म्हणजे सन पासून एनर्जी आपल्या ज्या घेतो आणि त्याच्यापासून फूड बनवतो. याला ॲटोट्रॉप्स म्हणतात. म्हणजे जेवढे सर्व प्लांट्स आहेत त्याला काय म्हणतात, ॲटोट्रॉप्स, कारण त्यांच्यामध्ये काय असतं, फोटोसिंथेसिस साठी क्लोरोफिल असतं, क्लोरोफिल पासून स्वतःचं फूड बनवतात. त्याच्यामध्ये ॲटोट्रॉप्स. आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे ज्यांना सेल वॉल आहे पण ते स्वतःचं फूड बनवू शकत नाहीत. मग असे कुठले आहेत की जे प्लांट्स आहेत, प्लांट सारखे दिसतात, प्लांट सारखे दिसतात पण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही. आता पहिलं ॲटोट्रॉप्स मध्ये बघू. ॲटोट्रॉप्स मध्ये काय येतो, किंगडम म्हणजे ग्रुप, किंगडम प्लॅनेटिया, प्लॅन्टी म्हणजे प्लांट कंटेनिंग करणारे, ऑल प्लॅन्टी कशामध्ये येतात, ॲटोट्रॉप्स मध्ये. आता हेट्रोट्रॉप्स मध्ये काय येणार, तर किंगडम म्हणजे बुरशी, फंगाय म्हणजे काय, म्हणजे फंगाय. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स मध्ये ते स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही, बिकॉज दे हॅव लॅक ऑफ क्लोरोफिल. मग त्याच्यात फंगस येतं. तुम्ही बघितलं असेल की मशरूम पाहिले का, मशरूम म्हणजे ग्रामीण भागात त्याला कुत्र्याची छत्री म्हणतात, ते बघितलंय का, ते हेट्रोट्रॉप्स फंगाय मध्ये येते, त्याला सेल वॉल असते. ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स. तर हेट्रो मीन्स जे डिपेंड्स ऑन फूड्स ऑफ अदर प्लांट्स. ओके,
आता ॲटोट्रॉप्स, हेटेरोट्रॉप्स तर आपण पण ते खातो ना, खातो की मग त्याच्यामध्ये मशरूम. हा, आणि ते काय म्हणतात, मशरूम वेगळं असतं ना सर. काय 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 मशरूम डिफरंट आहे ना सर. कुठलं मशरूम? कुत्र्याची छत्री म्हणला ना तुम्ही, मशरूम वेगळं आणि ते वेगळं. नाही नाही, ऐका, मशरूमचे 84 टाईप आहेत. मला वाटतं शिकवलं ना मी तुम्हाला हे. फंगसचे 84 टाईप्स आहेत जवळजवळ. त्या 84 टाईप मधले ते एक टाईप आहे. म्हणजे आता तो आपण जे कुत्र्याची छत्री म्हणतो ना, ते मशरूम मध्येच ऑस्टर मशरूम असे मशरूमचे प्रकार आहेत. त्या मशरूमचाच एक भाऊबंद आहे, ह्याच्यातलाच कुठल्या तरी ह्याच्यातला आहे. म्हणजे जे कुत्र्याची छत्री म्हणतात ना, ते पण मशरूमच आहे, फंगसच आहे. ते ऑस्टरचा एक प्रकार आहे. ओके. ओके हम्म. आणि ते स्वतःचं फूड बनवू शकत नाही, हेटेरोट्रॉप्स. आणि बाजारात मिळतं ते पण मशरूम आणि ते पण फंगसच आहे, फक्त त्याचं ऑस्टर मशरूम म्हणतात. त्याच्यात परत प्रकार आहेत, व्हाईट कलर, ब्लॅक कलर. ओके. ओके सर. हे फंगस. त्यानंतर आता आपण विदाउट सेल वॉल, म्हणजे व्हॉट इज, ज्याला सेल वॉल नाही, आपल्या सेलला सेल वॉल नसते ह्युमन बिईंगला. तुम्हाला कळते का, ज्यांना सेल वॉल नाही असं. आता आपण ज्याला सेल वॉल नाही, वी आर विदाउट सेल वॉल, आपल्याला सेल वॉल नसते. तर ह्या सेल वॉल मध्ये फूड प्रिपरेशन साठी मदत होते. आता ते आपण स्वतः फूड बनवत नाही, त्यामुळे आपल्याला ही सेल वॉल नसते. विदाउट सेल वॉल मध्ये कोण येतं? किंगडम ॲनिमिलिया, म्हणजे ॲनिमल. ॲनिमिलिया म्हणजे सगळे ॲनिमल, जेवढे जेवढे ॲनिमल आहेत ते. आता तुम्हाला इथपर्यंत कळलं का हे काय मी सांगितलं ते? हो सर. येस. आता हा तुमचा चॅप्टर आपण चालू करू. हा ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे तुम्हाला हे तुमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी सेल पासून तुम्हाला आपण सगळ्याची माहिती दिली. ओके. तर आता ह्या टॉपिकमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशन, व्हाय वी नीड द क्लासिफिकेशन, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. टू स्टडी द व्हेरियस ऑर्गॅनिझम, म्हणजे आता या ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा आहे. 7 मिलियन फक्त ॲनिमल स्पीसीज आहेत. तेवढ्या प्रत्येक स्पीसीचा अभ्यास करायचा म्हटलं तर माणसापेक्षा त्यांचं जास्त स्पीसीज, प्रत्येक स्पीसीजमध्ये परत अजून ग्रुपमध्ये परत एक स्पीसीज, आपण ह्युमन 1 स्पीसीज, आपण 1 स्पीसीज पाहिले की त्याच्यामध्ये जवळजवळ 70 करोड नाही 700 करोड पर्यंत हे झालेलं आहे. तेवढ्यांचा प्रत्येकाचा स्टडी करणार का? नाही, त्यातला एकाच स्पेसीसचा स्टडी होणार आणि मग तो आपण त्या स्टडीचा द्वारे आपण नवीन नवीन शोध लावू शकतो. तर आपण क्लासिफिकेशन काय करतो, तो का करतो, तर स्टडी प्रॉपर व्हावं म्हणून. आता आपण ह्या चॅप्टरमध्ये हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, ॲनिमलचं क्लासिफिकेशन कसं झालं, फक्त आता आपण ॲनिमलच पाहणार आहे. प्लॅन्टचं लास्ट इयरला झालंय, आता फक्त ॲनिमल. त्याच्यामध्ये न्यू मेथड सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशनच्या न्यू सिस्टीम आणि किंगडम ॲनिमिलिया, एवढं 3च टॉपिक बघणार आहे. ओके. आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं ते ह्या ठिकाणी, इथं काय येणार? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके. ह्या इथं काय येणार? प्रोकॅरियोट्स. येतं इथं. आता ह्या येस, 1 मिनिट, 1 मिनिट. ह्या प्रोकॅरियोट मध्ये एकच किंगडम येतो, किंगडम मोनेरा. त्यानंतर आपण पुढे गेलो की युकॅरियोट, ज्याचा सेल न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, त्याच्यात युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये किंगडम फक्त प्रोटेस्टा येणार. मल्टीसेल्युलर मध्ये परत 2 डिव्हिजन होणार, प्रेझन्स ऑफ सेल वॉल आणि ऍब्सेन्स ऑफ सेल वॉल. येस. आता सेल वॉल मध्ये जे ग्रीन आहेत, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल आहेत, त्याला ॲटोट्रॉप्स म्हणतात, ॲटोट्रॉफिक. आणि हे बघा, कुत्र्याची छत्री सारखं दिसते का तुम्हाला? हो सर. हेट्रोट्रॉप्स. त्याला हेट्रोट्रॉप्सला किंगडम फंगाय आणि किंगडम प्लॅन्टी. आता तुम्ही फंगस आपण म्युकर मायकोसिस वगैरे पाहिलं होतं ना, म्युकरचे प्रकार, म्हणजे फंगसचे प्रकार 84 असतात. हा तो फंगस. ओके. त्याला वेल क्लायमॅटिक कंडिशन मिळाले की हा फंगस वाढायला सुरुवात होतो.
आणि हे ज्यांना सेल वॉल आहे त्यांच्यासाठी झालं. आणि जे विदाऊट सेल वॉल आहे ते किंगडम ॲनिमेलिया, त्याच्यामध्ये स्नेक पासून आपण पण येतो. हे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग Yes, sir. ऑर्गॅनिझम कळलं तुम्हाला? हो सर. येस सर. ओके. आता कोणीतरी प्रश्न विचारला होता की व्हाय वी नीड, व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन. तर तिची डेफिनेशन इथे दिलंय. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटी, ओके, अँड डिफरन्सेस. सर आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांना ब्रेक होतोय का? नो सर. एक काहीतरी प्रॉब्लेम असेल, होईल कंटिन्यू. म्हणजे परत सांगतो, फॉर्मेशन ऑफ ग्रुप अँड सब ग्रुप, म्हणजे एक ग्रुप केला परत त्याचा सब ग्रुप केला, ऑफ ॲनिमल डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि काय डिफरन्सेस अमंग ॲनिमल्स इज कॉल्ड अँड ॲनिमल क्लासिफिकेशन. ही डेफिनेशन 1 किंवा 2 मार्काला येऊ शकते. ही डेफिनेशन बाय हार्ट करून घ्या. फॉर्मेशन ऑफ ग्रुप अँड सब ग्रुप ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस अमंग ॲनिमल इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. हे कळलंय का तुम्हाला? हो सर. आपण ग्रुप तयार करतो, सब ग्रुप करतो, कशावर डिपेंड असतं? सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस. त्याला ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणायचं. सिंपल डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ ग्रुप अँड सम ग्रुप्स ऑफ ॲनिमल डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस अमंग द ॲनिमल इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. कळलं? ओके. येस सर. आता ह्याच्यामध्ये विच क्रायटेरिया आर यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. तर कुठला क्रायटेरिया आपण निवडला ह्याच्यामध्ये की वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. फर्स्ट आपण युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर बघितलं, त्यानंतर न्यूक्लियस डेव्हलप नाही असं. त्यानंतर आपण इथं पाहिलं यू हॅव स्टडीड द ओके बघितला. येस जे फूड सिंथसिस म्हणजे स्वतःचं फूड करू शकतात का नाही करू शकत. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण पाहिलं की आपण हे बघू, यू हॅव स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस. म्हणजे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये प्लॅन्टचं क्लासिफिकेशन बघितलंय. 10th स्टँडर्डमध्ये आता तुम्हाला कशाचं क्लासिफिकेशन बघायचं आहे? ॲनिमल. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस आर मेनली प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे आपल्या भोवती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यात त्यांनी 2 प्रकारे डिवाइड केले, एक प्लांट्स आणि एक ॲनिमल्स. ओके. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता हा चार्ट आपण कम्प्लीट केलेला आहे. हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. मग प्लांट्स कसे क्लासिफाईड हे तुम्हाला लास्ट इयरला झालेलं आहे, या वर्षी ते नाहीये. आता ह्या वर्षीचा टॉपिक असा आहे, वी हॅव स्टडीड द प्लांट्स क्लासिफिकेशन इन लास्ट इयर. इट हेल्प अस टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अराउंड अस. मग डायव्हर्सिटी म्हणजे काय? डिफरन्सेस. आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स पाहिले, डायव्हर्सिटी पाहिली क्लासिफिकेशन मध्ये लास्ट इयरला. ओके. मला वाटतं 6 चॅप्टर आहे ना लास्ट इयर. हा. त्यानंतर यू मस्ट बी लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अराउंड यू. म्हणजे आपल्या भोवती वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल आपण पाहतो. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल वेअर आर सम ॲनिमल्स आर टू बिग. काही ॲनिमल्स खूपच मोठे असतात, म्हणजे एलिफंट असेल तर काही एकदम छोटे असतात, म्हणजे माऊस सारखे. छोटे मोठे ऑर्गॅनिझम, हे साईज झाला. क्रायटेरिया तर काय? साईज. ओके. बिग साईज. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल वेअर ॲज सम ॲनिमल आर ॲक्वॅटिक. टेरेस्ट्रियल म्हणजे काय आणि ॲक्वॅटिक? जमिनीवर राहणारे. येस, काही ऑर्गॅनिझम टेरेस्ट्रियल म्हणजे पाण्यात राहणारे. ॲक्वॅटिक मध्ये पाण्यात राहणारे. येस, काही ॲनिमल्स हे ॲक्वॅटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत, काही दोन्ही ठिकाणी राहतात. असं कुठलं आहे ॲनिमल? फ्रॉग. हा, फ्रॉग. त्याला एम्फिबियन्स. एम्फी म्हणजे दोन्ही, एम्फिबियन्स, त्याला आपण एम्फिबियन्स म्हणतो. ओके. सम ॲनिमल्स क्रॉल ऑन लँड अँड सम स्विम इन वॉटर व्हेअर ॲज सम फ्लाय इन एअर. ओके. काही असं सरपटत चालतात काय लँड्सवर. सम स्विम इन वॉटर, पाण्यात पोहतात.
वेअर सम फ्लाय इन एअर, जे आकाशामध्ये उडतात त्याला एव्हियन म्हणतात. ते आता तुम्हाला पुढं आहे क्लासिफिकेशनला. सम ॲनिमल्स हॅव अ स्केल ऑन स्किन वेअर सम हॅव फिदर्स ऑर हेअर्स. तर ॲनिमल तुम्ही पाहिले तर आपल्याला स्किनला हेअर्स असतात, काहींना स्केल असतात. जर aquatic मध्ये तुम्ही फिश पाहिलं तर फिशला पण असे खवले खवले असतात. हे कुठल्या फिशला खवले असतात माहिती का? स्केल असतात. जे फिश गोड्या पाण्यातले असतात, म्हणजे सी मधले नसतात. सी मधल्या ह्यांना स्केल नसतं. आणि जे रिव्हर मधले किंवा ह्याच्यातले पॉन्ड मधले. हा पॉन्ड मधले त्याला स्केल असतात. ओके, काहींना स्केल असतात. असं का सर? त्या क्लायमेटिक ह्यांना त्यांचे सेल डेव्हलप झालेले असतात. म्हणजे ह्यांना स्केल किंवा हेअर हे कसे असतात तर स्किन प्रोटेक्शनसाठी असते. स्किन प्रोटेक्शन व्हावं. परत त्यांचा आता काही जे सगळं जे अडॉप्शन असतं की त्या त्या प्राण्याला जिवंत राहण्यासाठी किंवा त्याचं अस्तित्व टिकण्यासाठी त्या त्या गोष्टी डेव्हलप झालेल्या असतात. आता तुम्ही पाहिलं की बियर पाहिलं, अस्वल पाहिलं, तर त्याला खूप जास्त केस असतात, बरोबर. आणि काही ॲनिमलला अजिबात स्केल, त्यांना त्या ठिकाणी डेव्हलप सस्टेन होण्यासाठी, त्यांच्या स्पीसीज राहण्यासाठी ते स्केल्स किंवा हेअर्स आलेले असतात. ओके, फिदर्स म्हणजे काय म्हणतात पंख सारखं, म्हणजे पिसे. इन दिस वे देर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल टू. ओके, खूप ॲनिमलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडी, एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पीसीज ऑन अर्थ आर अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन्स. इथं काय म्हटलंय? स्पेसीज. काय म्हटलंय? स्पेसीज म्हणजे कळतं का तुम्हाला? स्पेसीज म्हणजे काय? हो सर. Yes, sir. एक म्हणजे तेवढे वेगवेगळ्या- ॲनिमल्स आहेत का? वेगळे प्राणी. येस, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, प्रजाती, प्रजाती. येस, वेगळ्या जातीचे म्हणजे प्राणी. तुम्ही डॉग, डॉंकी, कॅट, रॅट हे वेगवेगळ्या स्पीसीज झाल्या. ह्युमन बिईंग वेगळ्या स्पीसीज. एका स्पीसीज मध्ये परत अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो, रॅट जे आहेत ना, रॅट, त्याचं पॉप्युलेशन आपल्यापेक्षा 200 पटीने जास्त असतं. हे माहिती का तुम्हाला? Yes, sir. येस सर. हा, एवढ्या प्रमाणात, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त स्पीसीज रॅटच्या आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या स्पीसीजचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा फक्त स्पीसीज प्रजाती 7 मिलियन्स आहेत. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीसीज. कळलं का? ईच अँड एव्हरी स्पीसीज स्टडी Yes, करणं हो पण सर. अवघड Yes, आहे. sir. However, if group and subgroups of animal are formed, depending upon the similarity and differences, it will make it very easy to study such vast variety of animal. म्हणजे आपण त्याचा ग्रुप केला की बाबा युनिसेल्युलर केलं, मल्टीसेल्युलर केलं, आपण प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक केलं, तर त्यांचा स्टडी करायला सोपा जाईल म्हणून आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. मग फॉर्मेशन ऑफ ग्रुप अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस अमंग द ॲनिमल इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. ही डेफिनेशन तुम्हाला येऊ शकते 2 मार्काला किंवा 1 मार्काला. ओके, हे तुम्हाला कळलं का? व्हाय वी डू द क्लासिफिकेशन टू स्टडी द व्हेरियस स्पीसीज ऑफ ॲनिमल्स ऑर प्लांट्स. कळलं? Yes, sir. येस. आता येस सर. आता आपण काय हिस्ट्री पाहणार आहे की कुणी कुणी काय काय प्रयत्न केले, कुणी कशा कशा प्रकारचा स्टडी केला, कुणी क्लासिफिकेशन कसं केलं हे आपण पाहणार आहे. द हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. ओके, प्रत्येक सायंटिस्टनी वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला. ग्रीक फिलॉसॉफर अरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. मग फर्स्ट कोणी क्लासिफिकेशन केलं तर अरिस्टॉटलने. तो ग्रीक फिलॉसॉफर म्हणजे माहिती आहे तुम्हाला? फिलॉसॉफर म्हणजे विचारवंत, जो स्टडी करतो, स्कॉलर, तो फिलॉसॉफर होता. त्यांनी अरिस्टॉटलनी फर्स्ट टाइम क्लासिफिकेशन केलं. अरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल अकॉर्डिंग टू क्रायटेरिया लाईक बॉडी साईज, हॅबिट्स आणि हॅबिटेट्स. त्यांनी फर्स्ट क्लासिफिकेशन बॉडी साईज वरून केलं की साईज किती आहे त्याचा, आणि त्यानंतर हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयी काय नाही, हॅबिटॅट म्हणजे त्यांची राहण्याची ठिकाण, हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयी, आणि हॅबिटॅट म्हणजे
राहण्यासाठी त्यांचे ह्याच्यावरून त्यांनी क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर परत पुढे सायंटिस्ट आलेच. फर्दर ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट इन सायन्स रेफरन्सेस वेअर चेंज अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू. मग नंतर वेगवेगळे सायंटिस्ट आले, त्यांनी स्टडी केला आणि त्यांनी क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया चेंज केला. क्लासिफिकेशन proposed by Aristotle is known as artificial method. म्हणजे त्याचे जे क्लासिफिकेशन एरिस्टॉटलने केलं होतं त्याला आर्टिफिशियल मेथड म्हणतात. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, ह्युमन मेड म्हणजे माणसाने बनवलेली मेथड. बिसाइड्स हे सोडून Aristotle artificial method of classification was followed by Theophrastus, प्लिनी, जॉन रे, लिनियस हे सायंटिस्टची नाव आहेत ना. यांनी त्या अरिस्टॉटलच्या फॉलो करून वेगवेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर त्यांनी काय केलं, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया लाईक बॉडी, ऑर्गॅनिझम, टाईप ऑफ सेल्स. मग त्या नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन त्यांनी आर्टिफिशियल केलं. त्यांनी काय केलं की नेचर ज्या प्रकारे त्या ॲनिमलमध्ये चेंज करतो त्याच्यावर डिपेंड होऊन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन फॉलो केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया लाईक ऑर्गॅनिझम टाइप्स. त्याच्यात कुठला क्रायटेरिया घेतला की लाईक बॉडी, ऑर्गॅनिझमची बॉडी कशी आहे, एक टाइप ऑफ द सेल, मग तो मल्टी सेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे, सेल वॉल आहे, सेल वॉल नाहीये, न्यूक्लियस डेव्हलप आहे, न्यूक्लियस डेव्हलप नाही. ओके. त्यानंतर क्रोमोझोम्स कुठे असतात, सेलच्या न्यूक्लियसमध्ये. त्यानंतर बायोकेमिकल्स प्रॉपर्टी एटसेट्रा. म्हणजे ह्या वेगवेगळे क्रायटेरिया लावले. आता ह्युमन बिईंगचं क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर आपण मेल फिमेल करू शकतो. ओके. किंवा स्किन कलरवरून व्हाईट अँड ब्लॅक करू शकतो. तसे ह्यांनी क्रायटेरिया कुठला डेव्हलप केला की त्याची सेल, त्यानंतर त्यातले क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टी, अशा वेगवेगळ्या. बायोकेमिकल प्रॉपर्टीज म्हणजे नक्की काय? आता बायोकेमिकल प्रॉपर्टी म्हणजे काही यांच्यामध्ये जो आपला सेल असतो, तर सेलच्या प्रकार प्रॉपर्टी आहेत. बायोकेमिकल म्हणजे डीएनए असेल, आरएनए असेल, याच्या डिपेंड्स ऑन त्यांनी त्या प्रॉपर्टीवरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं. ओके. बाय दिस टाइम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन इव्हॉल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू प्रॅक्टिस. इव्हॅल्युशन म्हणजे काय आपण पाहिलं की इव्हॅल्युशन वरून सुद्धा काही क्लासिफिकेशन करत आले. म्हणजे समजा आता सपोज इव्हॅल्युशन म्हणजे एका ॲनिमलचा डोळाच मोठा होत चालला बिकॉज इव्हॅल्युशन होत आहे. किंवा ह्युमन बिईंग मध्ये चेंजेस होत गेले. लेमूर पासून आपण पाहिलं ना, लेमूर कसा होता, त्याच्यापासून त्याची इव्हॅल्युशन होत गेलं. त्याच्यावरून सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. हे जे क्लासिफिकेशन जे केलं गेलं त्यामध्ये डोबेन्स्की अँड मियर यांनी रिसेंटली कार्ल वोज हॅज ऑल्सो प्रपोज ॲनिमल क्लासिफिकेशन. आता जो रिसेंटली कार्ल वूज आणि याचं क्लासिफिकेशन, ॲनिमलचं क्लासिफिकेशन प्रपोज केलंय. पण आपल्याला कुठलं स्टडी करायचं ते खाली आलंय. आता उद्या क्वेश्चन असा आला की व्हॉट इज ॲनिमल क्लासिफिकेशन आणि किंवा बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन असाही क्वेश्चन येऊ शकतो. हे तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशनची ही डेफिनेशन बाय हार्ट करायची. आता बेनिफिट्स काय आहेत, हिस्ट्री तुम्हाला कळली ना. हिस्ट्रीमध्ये अरिस्टॉटल पासून आतापर्यंत त्यांनी फक्त थोडक्यात हिस्ट्रीमध्ये काही वेगवेगळे क्रायटेरिया ते त्याच्यामध्ये ऍड ऑन करत गेले. आता आपल्याला की व्हॉट इज द बेनिफिट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. हा, नक्की नाव विचारतील का ते? शक्यतो नाही विचारणार. विचारलं तर फक्त अरिस्टॉटलचं विचारलं, कारण तो पहिला आहे. ओके. एखादं अरिस्टॉटलचं विचारू शकतात, बाकीच्यांचे शक्यतो कमी आहे. तुम्हाला क्वेश्चन येणार व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. 4 मार्काला आला तर डिफाईन द ॲनिमल क्लासिफिकेशन अँड बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल क्लासिफिकेशनचे बेनिफिट्स काय आहेत. फर्स्ट बेनिफिट आहे स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट, म्हणजे इझी.
स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट, म्हणजे इझिली तुम्ही स्टडी करू शकता. ओके. सेकंड येणार स्टडी ऑफ, तुम्हाला कळलं ना, कन्व्हिनियंट म्हणजे सोपं, कन्व्हिनियंट, इझी. म्हणजे ॲनिमल, सगळेच ॲनिमल तुम्ही स्टडी करायला गेला तर तुमचं आयुष्य पुरणार नाही. ओके. त्यापेक्षा तुम्ही त्याचं Yes. क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला तो स्टडी करायला सोपा जाईल. स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. दुसरा फायदा काय, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम द ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट एंटायर ॲनिमल ग्रुप. म्हणजे काही ॲनिमलचा स्टडी केला तर तुम्हाला संपूर्ण एंटायर ॲनिमलचा तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. समजा एकाच ह्युमन बिईंगचा स्टडी केला तर पूर्ण ह्युमन बिईंगचा स्टडी होईल. जसं एका माणसाला हेड एकच असतं, परत हेड हार्ट, त्याचे हँड्स लेग्स सगळे सिमिलरिटी आहेत ना त्या स्पीसीजमध्ये ह्युमन बिईंग. हे तुम्ही फक्त एका ॲनिमलचा किंवा फ्यू ॲनिमलचा स्टडी केला तर तुम्हाला एंटायर ॲनिमलचा ग्रुपचा स्टडी होतो. लक्षात येते का? हो सर. म्हणजे पहिला बेनिफिट असा आहे की स्टडी ऑफ ॲनिमल बिकम इझी, तुम्हाला स्टडी इझी जातो. त्यानंतर सेकंड इज स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स हेल्प टू अंडरस्टँड द एंटायर ॲनिमल ग्रुप, पूर्ण एंटायर ॲनिमलचा स्टडी तुम्हाला फायदेशीर होतो. त्यानंतर थर्ड आहे इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन, म्हणजे ह्या ॲनिमलचं इव्हॅल्युएशन कसं झालं असेल. जर आता आपण स्टडी केला इव्हॅल्युएशनचा तर त्यात आपण पाहिले लेमूर, ॲस्ट्रोलोपॅथेकस, रॅमॅपॅथेकस, बरोबर, लिएंडरथरमॅन. ह्या इव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला या क्लासिफिकेशनचा आयडिया येते ना की इव्हॅल्युएशन कसं झालं. आपण क्लासिफिकेशन जर करत गेलो की बाबा त्यांच्यामध्ये कसे कसे चेंजेस होत गेले तर आपल्याला इव्हॅल्युएशन उत्क्रांती कशी झाली, एका म्हणजे एक युनिसेल्युलर सेल पासून मल्टीसेल्युलर ह्युमन बिईंग कसा तयार झाला. ओके. म्हणजे अमिबा सारखा, पॅरामेशियम सारखा एक युनिसेल्युलर या पृथ्वीवर येतो आणि त्यानंतर एक ह्युमन सारखा मनुष्य कसा डेव्हलप झाला, हे आपल्याला इव्हॅल्युएशन स्टडीला करायचं असेल तर त्याला क्लासिफिकेशनची मदत होते. आलं लक्षात? फोर्थ, ॲनिमल कॅन बी इझिली आयडेंटिफाय विथ ग्रेट ॲक्युरेसी, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेटली तो ॲनिमल आयडेंटिफाय करता येतो. तुम्हाला जर ह्या स्पेसिसमध्ये हा ॲनिमल असा दिसतो, ह्याची हाईट एवढी एवढी असते, ह्याच्या स्पेसिसमध्ये असं असं असतं, तर तुम्हाला डायरेक्ट ॲक्युरेटली तो ॲनिमल आयडेंटिफाय करता येतो. जर तुम्ही ॲक्युरेट म्हणजे बरोबर, तंतोतंत, ॲक्युरेसी म्हणजे तंतोतंत तुम्ही न चुकता तो ॲनिमल आयडेंटिफाय करू शकता. बरोबर. ओके. आता तुम्हाला मी म्हटलं की हा युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे, तुम्हाला डोळ्याने दिसत नाही म्हटल्यावर तुम्ही सांगणार युनिसेल्युलर असू शकतो. ओके. मल्टीसेल्युलर म्हणजे क्लासिफिकेशन केल्यामुळे तुम्हाला ॲक्युरेसी जास्त येते. ओके. फिफ्थ, इट हेल्प टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ॲनिमल विथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता तुम्ही क्लासिफिकेशन जर केलं की रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ही काय आहे. समजा ऑल ॲनिमल्स डिपेंड्स ऑन कोणावर असतात, प्लॅंट्सवर, बरोबर. प्लॅंटनी जर फूड दिलं नाही तर ते ॲनिमलला कुठून मिळणार, किंवा ॲनिमल टू ॲनिमल पण फूड तो देऊ शकतो, पण मेन जो आहे प्रोड्युसर तो प्लॅंटच आहे. ओके. तर इट्स हेल्प्स टू अंडरस्टँड रिलेशनशिप बिटवीन ॲनिमल अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिक्स्थ आहे इट हेल्प टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. म्हणजे तुम्ही त्याचा स्टडी जर क्लासिफिकेशन केलं तर त्याचं हॅबिटॅट, राहण्याचं ठिकाण, जसं आता ह्युमन बिईंगचा हॅबिटॅट वेगळा आहे आणि त्याचा हॅबिटॅट आपण जर बघितला, स्टडी केला तर त्याच्यावरून त्याचा रोल काय आहे नेचरमध्ये, तो नेचरमध्ये काय करतो. आता आपण ईगल बघितलं तर ईगलचा रोल काय आहे, बरोबर. स्नेकचा रोल काय आहे, स्नेकचा रोल काय आहे, ग्रास होफरचा काय आहे, हे आपण फूड चेन मध्ये पाहिलं का नाही. येस. आपण जर त्यांचं क्लासिफिकेशन केलं तर आपल्याला प्रत्येक ॲनिमलचा रोल तिथं कळू शकतो. आणि सेवन्थ आहे इट हेल्प टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॉप्शन शोन बाय ॲनिमल. व्हॉट इज ॲडॉप्शन? ॲडॉप्शनचा अर्थ माहिती आहे, या शब्दाचा अर्थ ॲडॉप्ट म्हणजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये जे चेंजेस ॲनिमल करतात त्याला ॲडॉप्शन म्हणतात.
मग तुम्ही क्लासिफिकेशन जर केलं की ॲनिमल मध्ये कशा प्रकारे अडॉप्शन होत गेले, तुम्ही की त्यांनी त्यांचे चेंजेस केले, अडॉप्ट केलं म्हणजे तर आवाज ब्रेक होतो. तर आवाज नाही. आता येतोय का? आता येतोय? हॅलो 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 So your voice is breaking. आता येतोय का आवाज? हा आता येतोय. व्यवस्थित येतोय आता. हा, तर हे मध्ये मध्ये रेंजचा प्रॉब्लेम. अडॉप्शन मीन्स टू अकोमुलेट द क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे जे एन्व्हायरमेंट कंडिशन आहे त्याच्यामधून आपल्या ह्याच्यात चेंज करायचा. तुम्ही शॅमिलियॉन बघितलाय का सरडा, तो कसा त्याच्या ह्याच्यात चेंज करून घेतो, बरोबर? लिझार्ड, शॅमिलियॉन जसा कलर असतो तसा कलर चेंज करून घेतो. त्याच्यामुळं ग्रास उपरचा कलर ग्रीन असतो, बरोबर? बिकॉज ही डू अडॉप्शन विथ द ग्रास टू, म्हणजे आपल्याला इझिली आयडेंटिफाय होऊ नये म्हणून. आपण ह्याचा जर ॲनिमल क्लासिफिकेशनचा स्टडी केला तर त्यांच्यात जे अडॉप्शन झालं, म्हणजे जसं लेमूरनी आपला असा हात वर करायला सुरुवात केली त्याचा पुढचा ॲनिमल दिसण्यासाठी, तर त्याच्यामध्ये पुढे अडॉप्शन होत गेलं आणि तो सरळ व्हायला सुरुवात झाली, बरोबर? हे अडॉप्शन ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे तुम्हाला कळतं की त्यांच्यात चेंजेस कसे होत गेले. आणि डायनोसरनी काय अडॉप्शन केलं नाही, त्यामुळे डायनोसरचा नाश झाला, बरोबर? Yes sir. येस. आता आपण आता ह्याच्यातले दोनच टॉपिक आज आपण जे पाहिलं ते सगळ्यात महत्वाचं, हा डेफिनेशन, ॲनिमल क्लासिफिकेशनची डेफिनेशन आणि बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, ह्या 7 मधले तुम्हाला किमान 5 लिहिता आले पाहिजे. पहिलं काय आहे की स्टडी. हा, तर ते फिफ्थ पॉइंट परत सांगता का, बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन मधला? सिक्स ना? फिफ्थ फिफ्थ, इट हेल्प टू सिक्स ना, 6वा ना का पाचवा? इट हेल्प टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण जर क्लासिफिकेशन ॲनिमलचं केलं तर त्या ॲनिमलचं अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर काय संबंध आहे. आता आपण किती किती प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिले इथंच बघा. एकच मिनिट. आता ह्या ॲनिमल मध्ये फक्त एवढाच आहे किंगडम, फंगस, प्लॅन्ट. काय ॲनिमलचा आणि प्लॅन्टचा संबंध, फंगसचा आणि ॲनिमलचा काय संबंध आहे, ओके? किंवा हे मोनेराचा काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा काय संबंध आहे, हे जर आपण क्लासिफिकेशन केलं तरच आपल्याला ह्या ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिलेशनशिप कळू शकतं. अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे हेल्प टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्या ॲनिमलचा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर काय रिलेशन आहे हे आपल्याला या ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे कळू शकतं. तुम्हाला एकदा ॲनिमलचं क्लासिफिकेशन झालं की सिमिलर, आता बघा हे आता रिलेशनशिप काय आहे किंगडम प्लॅन्टी आणि ॲनिमलचं, की दोन्ही पण मल्टीसेल्युलर आहेत, बरोबर? ओके, दोन्ही मल्टीसेल्युलर आहे. ह्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, ह्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही. हे ॲटोट्रॉपिक आहे, हे हेट्रोट्रॉपिक आहे. हे तुम्ही जर त्याचं क्लासिफिकेशन केलं तर त्यांच्यातले तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. आणि त्याच्यात पण सेल आहे, ॲनिमलमध्ये प्लॅन्टमध्ये पण सेल आहे, यात पण सेल आहे, पण ह्या सेलमध्ये सेल ऑल आहे, ह्याला सेल ऑल नाही, ओके? हे जर तुम्ही क्लासिफिकेशन स्टडी केला तरच रिलेशन कळणार आहे, बरोबर आहे का नाही? पाचवा पॉइंट कळला का? येस. आता हे 7 मधले तुम्हाला कमीत कमी 5 तरी लिहिता आले पाहिजे, तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडतील. पहिले तर डेफिनेशन लिहायचे आणि बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, ओके? काही शंका आहे का? नो सर.